ह्या पुरोगामी गडिंग्लज शहरामध्ये कधी नाही ते जातीवादाचं राजकारण का जर कुठं झालं असेल तर ह्या 2025 मध्ये चाललंय. अरे बाबांनो, तुम्हाला असं का वाटतंय की ह्या मागासवर्गीय समाजाने त्या खुर्चीवर बसून आमच्या जातीमध्ये तीड निर्माण करण्याची त्यांची धोरणं होती? मला सांगायचं, ह्या समाज म्हणजे आमच्या मागासवर्गीय समाजातले समाजाबद्दल एकमेकाबद्दल सांगितलं जात होतं मार्केटमध्ये, त्या बाजारपेठेमध्ये अशा काही घटना घडवून आणत होते की आपल्या जे उमेदवार आहेत ते सक्षम नाहीत, यांना उमेदवारी देऊ नये. म्हणजे या सर्व घटना मी तुम्हाला मुद्दाम सांगत आहे. मित्रांनो, आपला आवाज कोण जर दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आपल्याला त्याच पद्धतीनं त्याला प्रतिकार करण्याची जर आपल्यात धमक नसेल तर आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही. म्हणून मी सर्व अल्पसंख्याक, दलित व बहुजनांच्या लढाईसाठी व गडिंग्लज शहरातील 28,680 मतदारांच्या मध्ये जर कुणाच्यावरती जर अन्याय होत असेल तर लढाईची हिंमत मी त्या दिवशी ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी ठरवलं व त्या दिवसापासून खरं या गडिंग्लज शहरातल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक असू दे, नगरसेवकच्या निवडणूक असू दे, इथून सुरुवात झाली.